नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा थोडा थोडा चिम 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 पडायला लागले पाऊस. जा बाबा जा. मी इकडे आले ना एकदा, खूप मस्त वाटत, एकदम शांत. घरात बसलो आपण पबजी खेळ मोबाईल निसर्ग. बापरे, समोर दिसतोय डोंगर. चिकट असतं ना, गाडी चालवला ना फाटली असती डायरेक्ट. हे सगळं आमच्या प्रवीणचं आहे स्वप्नामध्ये. मध्ये एकदा जायचंय, गावाला लागूनच आहे आमच्या. अरे पावसाची गुज प्रवीण गाणं बोल रे एकदम. नाही मला येत तुला गाडी स्टार्ट केले. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या प्रवीणच्या चॅनलवरती, ब्लॉगिंग चॅनलवरती. प्रवीणचा दुसराच ब्लॉग आहे. दुसराच ब्लॉग असल्यामुळे त्याने मला सांगितलं की शैलेश आज इंट्रो तू कर, म्हणून मी इंट्रो करतोय. बाकी आज पूर्ण दिवस संडे असून सुद्धा पूर्ण दिवस पावसामुळे घरामध्येच गेलं. पूर्ण पाऊस असल्यामुळे घराच्या बाहेर निघणं किंवा असं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही आत्ता इव्हिनिंगला बघा पूर्ण पाऊस गेलाय. त्याने मला कॉल केला की शैलेश जरा बाहेर जाऊया, फिरूया जरा. त्याच्यासाठी आम्ही बाहेर आलोय. एकदम वातावरण बघा कसं झालंय. हा रोड कुडशे साईडला जातो. आम्ही पूर्ण टेकडीवरती आलोय, डोंगरावरती आलोय. ब्लॉग बनवायचा असा काही उद्देश नाहीये, फक्त कॅमेरा उचलला, चालू केला, भीती घालवतोय आम्ही. पहिले तर आम्ही भीती घालवतोय, कारण आम्हाला कॅमेरासमोर बोलणं कधी आम्ही असं कॅमेरासमोर कधीच बोललेलं नाहीये. बट आता फर्स्ट टाइम असं बोलतोय आम्ही. आमची स्टार्टिंग आहे आणि भीती घालवतोय आम्ही. मेन म्हणजे त्या चॅनलचा पर्पज एवढाच आहे की स्वतःची भीती घालवायची, त्याच्यामध्ये पब्लिकमध्ये बोलणं किंवा असं. आता आम्हाला इंट्रो करणं जमलं नाही गावामध्ये, म्हणून आम्ही इकडे येऊन इंट्रो करतोय. पण तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये पूर्ण स्टार्टिंगपासून दिसेल की आम्ही कुठनं स्टार्ट केलं, काय केलं. बाकी एंडपर्यंत बघा काय करतो काय नाही. आम्ही स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी आलो, असं ब्लॉग बनवण्यासाठी नाही आलो. बट कॅमेरा उचलला, जरा भीती घालवण्यासाठी डायरेक्टली इंट्रो चालू केला. आणि आता हा ब्लॉग यूट्यूबवरती 100% जाणार आहे, कारण प्रवीण ठेवणार नाही आहे मोबाईलमध्ये, एडिट करून तो टाकून देणार. बाकी बघा शेवटपर्यंत थांबा. मी गाडी चालवतो, कॅमेरा देतो त्याच्या हातामध्ये, ओनरच्या हातामध्ये. जरा बघा मित्र, थोडा थोडा चिम 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 पडायला लागले पाऊस. अच्छा माग रिक्षाला जाऊ दे. जा बाबा जा. मित्रांनो बघा आज कसं वातावरण झालं. पावसाने आज लई झोप घेतली खातात. छान. मी इकडे आले ना एकदा, खूप मस्त वाटत, एकदम शांत. एक नाही येऊन बघा, एक नंबर. ओव्हर थिंकिंग निघून जाईल सगळी. एवढं भारी भारी छान वातावरण झालं. त्यांना मोसमचा मजा घ्यायची असेल तर तुम्ही इकडे नक्कीच या कुडचित रोडला. आम्हाला सौभाग्य याचं वातावरण आम्हाला बघायला. तरी पण आम्ही रविवार काढून येतो, आम्हाला जॉबला काढला आवाज सध्या बजेट कमी आपला. सो दे ना पैसे. पैसे देतो का शैलेश पैसे देतो आपल्याला, माहिती घ्या. शैलेश कसं वाटतं तुला? गाडी चालवलं म्हणजे कॅमेरा बघतो, गाडी चालवतो. मला कसं वाटतंय पण सांग. म्हणजे ना मागं
सकाळपासून जेव्हा घरात बसलो आपण पबजी खेळ मोबाईल खेळ पूर्ण आता डोकं पूर्ण हे झालं एकदम मस्त वाटते. आता आम्ही डायरेक्ट वरती टेकडीवरती आलोय. डायरेक्ट टेकडीवरती आता पहिले पण खूप जबरदस्त मजा येते. कसं आहे एक नंबर एवढा घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये आम्ही दोघे झाले गाडी घेऊन आणि आमच्या पुढे रिक्षा झाले कुर्शेत रोडला. आमच्या गावातली रिक्षा आहे. ते वाटतंय अवनी करायला येतात बघा माणसं घेतो आपण ती त्यांना सोडायला चाललो रिक्षा. आणि इकडे कमीत कमी बहुतेक कमी गाड्या चालतात इकडे. खूप जंगल ना जंगल आहे ना त्यामुळे कधी पण आग येईल खाऊन टाकील शैलेशला. खूप छान खूप थंडगार वाटत. कंटिन्यू बघत पुन्हा सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माहित असेल शहापूर तालुक्यातील कुर्शेत गाव आमच्या गावाच्या वरता पुढे जाऊन एक मस्त एक छोट हे लागणार आहे बघा. तुम्हाला आता दाखवून आम्ही पुढे बघत राहा तुम्ही. असं मस्त बनणार आहे एकदम सुंदर. शैलेश देऊ दे ना मला चालवायला गाडी. शैलेश थांबव ना. तर आता मी गाडी चालवतोय ह्या मोबाईल मित्रांनो आता प्रवीण गाडी चालवतोय. गाडीचा आनंद त्याला पण देऊया. दाखव ना बंधारा बघा. बंधारा कसा आहे. कुर्शेतचा बंधारा पूर्ण पाणी पाणी. चल ना थोडं पुढं. आमच्या इथला बंधारा आहे कुर्शेतला. आणि मिनी धरण बोलू शकता याला. काय पण नको बोल मिनी धरण. पुढे जाऊन बघू आता बंधाराच्या इथे जाऊन दाखवतो तुम्हाला. ना वातावरण आहे ना इकडे बघा. वातावरण बकरी बनवायची नाही. गाडी टाकली का आज खरं जीवन आहे रे. गाडी टाकली का छू गाडी. कोण वाईब बघ ना किती खतरनाक येते ते. एक नंबर वाईब येते. पूर्ण दिवसाच आहे ना. ह्या काही मिनिटामध्ये ना पूर्ण दिवसाचा दिवस जगल्यासारखं वाटतंय. पूर्ण दिवस एका मिनिटामध्ये. तिथं आतून झालंय पूर्ण दिवस घरामध्ये बसून होतो. एक नंबर वाटतंय आता. या मित्रांनो इकडनं आपण आतमध्ये जाऊया. पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगल. हा जंगलच्या मधनं रस्ता जातो कुर्शेत साईड. चल ना. मी कॅमेरामॅन आहे. तू दाखव. कॅमेरा पकड ना मग असा समोर ना. मी पण दिसेल. घ्यायचं का मोठी. काय वातावरण आहे बघा. इतकी नंबर वातावरण आहे. मला पण बघा जरा. बापरे पूर्ण चिकट आहे. पूर्ण चिकट आहे इथे.
पडलो तर माझा मोबाईल, प्रवीणचा मोबाईल आणि मी पाण्यात. आधी माहिती भेटली मी हाफ पॅन्ट घालायला पाहिजे होती. माझं एकच तुम्हाला आज इथून हेच दाखवायला आलोय, किती सुंदर आहे बघा. आता या माझ्या मागे छोटासा बंदर आहे आपल्याकडचा, ते उन्हाळी पवायला येतं जाऊ या. मित्रांनो तुम्हाला आवाज येईल का माहित नाही, कारण इकडे पाण्याचा आवाज आहे ना खूप आहे. पाण्याच्या आवाजामध्ये तुम्हाला आवाज येईल नाही येईल काय माहित नाही. आवाज नाही आला तर व्हॉइसवर करू. बाकी आता प्रवीण कॅमेरा पकड. मित्रांनो बघा, मित्रांनो इथे आम्ही उन्हाळी येते पवायला, मजा वाटते एकदम मस्त चिल्ड होण्यासाठी आम्ही इथे पवायला येतो. पण आता पाऊस खूप असल्यामुळे आम्हाला इथे यायला भेटत नाही, का की हा आहे ना एरिया आहे ना पूर्ण बुडते, रस्ता डायरेक्ट पॅक होतो डायरेक्ट, त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही. आता जरा पाऊस कमी झाला होता मध्ये, आता तुम्हाला पण माहित असेल पाऊस कमी झाला अचानक, आणि अचानक आता वाढला, त्यामुळे येता आलं नाही आम्हाला, तुम्हाला दाखवता आलं नाही. आज कमी झालाय पाऊस, तर आम्ही आलोय तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्ही बघा फक्त पावसाने वाट लावून टाकले. तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करतोय. आम्ही अर्धा ते पाऊण तास बसलो इथे. पूर्ण दिवसाचा थकवा निघून गेला. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात एवढा म्हणजे एक बेस्ट थेरपी आहे. जर तुम्हाला पूर्ण दिवसभर थकवा कंटाळा येत असेल, म्हणजे पूर्ण संडे आमचा दिवसभर, जसं की मी ब्लॉगिंगच्या स्टार्टिंगलाच सांगितलं, पूर्ण दिवसभर घरामध्ये गेलं आमचं. पण आता इकडे बाहेर येऊन ना जरा एकदम शांत वाटतंय. थोडंसं भीती गेल्यासारखं पण वाटतंय कॅमेरासमोर बोलण्याची, थोडी कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतंय. दुसराच ब्लॉग आहे, सपोर्ट करा. जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओ लाईक करा. आणि असं काही पर्पज नाही आमचा की आम्ही फेमस झालो पाहिजेत किंवा असं काही, बस स्वतःची भीती घालवतोय. बाकी व्हिडिओचा एंड इथेच करतो. बाकी पुढे जर व्हिडिओ शूट करायला भेटला तर आम्ही सिनेमॅटिक क्लिप वगैरे लावू, कारण पाऊस खूप आलाय. मोबाईल काढायला भेटेल नाही भेटेल माहीत नाही आहे. बाकी चला बाय बाय.